आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. मला इथे यायला जरा वेळ झाला, तरी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनस्वी धन्यवाद देते. आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आषाढी वारी आणि इतर धार्मिक उत्सवाच्या निमित्तानं पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि मंदिर आणि आंबेगाव तालुक्यातील भाविकांसाठी श्री क्षेत्र पंढरपूर इथे उभारण्यात आलेल्या भव्य आणि सुसज्ज अशा धर्मशाळेच्या या नूतन वास्तूचं आपल्या सर्वांच्या ताकदीनं उद्घाटन झालं असे जाहीर करते. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठुरायाच्या चरणी मी नतमस्तक होते. आजचा दिवस हा मंचर आणि आंबेगाव तालुक्यातली हजारो ग्रामस्थ आणि भाविकांसाठी अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे. आषाढी एकादशी जवळ येताच पंढरीच्या या पवित्र भूमीमध्ये विठ्ठल चरणी सेवा करण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली हे मी माझं भाग्य समजते. जे का रंजले गांजले त्याची मुळे आपुले, जे का रंजले गांजले त्याचे मुळे आपुले, तोची साधू ओळखावा ते देव तेही जाणावा. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे शेकडो मैलांच्या पायी वारी करून जेव्हा ऊनभावासाठी पर्वा न करता पंढरीला येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सेवा करणं हीच खरी आज ईश्वर सेवा असं माझं म्हणणं आहे. आणि याच भावाने म्हणून ज्येष्ठ नेते राज्याचे माजी गृहमंत्री वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी आणि वारकरी मंडळाने या वास्तूंची अतिशय चांगल्या प्रकारे उभारणी केली ही अत्यंत कौतुकाची बाब आहे. आपल्याला सगळ्यांना पाहिजे की मंचाला एक ऐतिहासिक आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. त्यामध्ये पांडवकालीन मानव तपेश्वर भूमी आहे. अनेक साधू संत महंत त्या ठिकाणी येत असतात. संत तुकाराम महाराज हे त्यांचे गुरु चैतन्य महाराज यांना मथुर येथे भेटण्यासाठी जात असत आणि मंदिरा ठिकाणी थांबले की संत तुकाराम महाराजांची मंत्री नावाचा ग्रंथ स्वतः संगीत केलेला आताच आपल्याला पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं. 537 अभंग त्यांनी या मंत्रीमध्ये लिहिलेले आहे आणि हे अतिशय आपल्या हिंदूच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. पंढरीची आषाढी वारी ही महाराष्ट्रीयाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून संतांनी सगळ्या जगाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. वारीमधून येणारा प्रत्येक वारकरी हा पंढरपुरात सुखा समाधानी राहावा, त्याला हक्काचा निवारा मिळावा, त्यासाठी ही सुसज्ज धर्मशाळा आपल्याला हक्काची आता वाटणार आहे. ही इमारत भक्ती आणि सेवेचं केंद्र नक्कीच बनेल हा माझा विश्वास आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचं स्मरण असतंच कायम, पण त्याचबरोबर शांती लागेल आणि त्याला यात्रा त्याची जी यात्रा आहे सुखकर होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. ही दोन्ही वस्तू पाहताना आपल्या सगळ्यांना या मंडळाचे संस्थापक हळबाबा मारुतीदेव मोरडे म्हणजेच अण्णागुरुजींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षापूर्वी त्यांनी वारकरी सेवेचे बीज रोवलं. त्यांचा हा एक विशाल वटवृक्ष पहार झालेला आपण सगळेजणच पाहतोय. त्यांनी पाहिलेले स्वप्न आज खरोखरच पूर्ण झालेलं आहे. पूर्ण केला मुदलथ या उक्तीप्रमाणे आज आंबेगाव मनसेच्या सर्वच ग्रामस्थांचं पंढरपूरमध्ये हक्काचं घर झालेलं आहे. या गृह इमारतीची रचना त्यामधील सुसज्ज सोयी सुविधा पाहून मला खरोखरच मनापासून आनंद झाला. आता आम्ही प्रत्येक दालन आत्ताच सगळीकडे फिरून पाहिले. वारकऱ्यांची सेवा कशी चांगल्या प्रकारे होईल या सगळ्या सुसज्ज सोयी या सगळ्या इमारतीमध्ये केलेल्या आहेत. अनेक वर्षांच्या परिश्रमामधून आणि सहकार्यातून ही वास्तू राहिलेली आहे. यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांचं आणि ठेवीदारांचं
मी मनापासून कौतुक करते. परंतु या वास्तूची स्वच्छता आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. कारण आपल्याला माहिती आहे की इमारत होतात, अनेक इमारती होतात, पण जेव्हा सगळेजण राहायला येतात तेव्हा आपलं घर जसं आपण स्वच्छ राखतो तसंच ही वास्तू सुद्धा पुढच्या वारकऱ्यांसाठी सुद्धा कायम चांगली राहण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. सामाजिक कार्यात नेहमीच मदत करणारे गोवर्धन समुदायाचे संविधानाची देवदर्शक शहा तसेच इतर अनेक व्यक्तींनी त्या धर्मशाळेच्या प्रकल्पासाठी दानशूरपणे मोठी मदत केलेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्या सर्व दानशूर व्यक्तींचं ऋण व्यक्त करते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आताच दादांनी पण सांगितलं, दादांना पांडुरंगाच्या पंढरीचं जागतिक दर्जाचं धार्मिक स्थळ बनवायचं होतं. दादांची अनेक स्वप्न होती आणि त्यातलं हे एक अत्यंत त्यांच्या जवळचं स्वप्न होतं. पंढरपूर विकास आराखड्यावर त्यांचं बारकाईने लक्ष होतं. वारकऱ्यांच्या प्रती ते प्रचंड भावनिक होते आणि म्हणूनच पंढरीच्या वारीला येताना वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी दाखीने लक्ष घालून बनवलेले पालखी महामार्ग हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यासाठी ते फार आग्रही असायचे. आज मी पंढरपूर विकासासाठी ते अवरत झटायचे हे स्वतः पाहिलेले आहे. त्यांच्या मनातील बहुसंख्य विकास काम त्यांच्या समोरच प्रत्यक्षात उतरलेले आहे. पण अनेक विकास काम अजूनही प्रगती पथावर आहेत आणि ती आपल्या सगळ्यांना मिळून पूर्ण करायची आहेत. त्यांच्या स्वप्नातील उर्वरित सर्व कामं पूर्ण करण्यासाठी शासन म्हणून आपण सर्वच कटिबद्ध आहोत. राज्य शासन वारकरी संप्रदायाच्या विकासासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास आणि वाणिज्य संकुल आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट आपल्याला आता नवीन 60 वर्षांमध्ये पाहायला मिळणार आहे. पंढरपूर विकासाच्या सुमारे 4,000 कोटी रुपयाच्या आराखड्याचा राज्यस्तरीय शिखर समितीनं अलीकडेच मान्यता दिली आहे. या माध्यमातून पुरातन मंदिरं आणि मठांचं जतन, संवर्धन, मंदिर परिसरात भव्य केंद्र उभारणे, प्रदक्षिणा मार्गाचा विकास, चंद्रभागा नदीच्या घाटाचे सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ, व्यापारी संकुल, शहराला जोडणारे रस्ते, पूल आणि पालखीकरांचा विकास करण्यात येणार आहे. वारकरी आणि भाविकांना स्वच्छ, गर्दीमुक्त, सुरक्षित आणि आध्यात्मिक इच्छा समाधानात्मक अनुभव मिळावा हा विचार करूनच दर्जेदार आणि शाश्वत आणि पुढील अनेक वर्षाचा विचार करून पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. असा हा आपला अत्यंत सगळ्या सोयीयुक्त असा आराखडा आहे. दोन्ही पालखी मार्गावरील विकास कामं पूर्ण करण्यात येत असून वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही त्याची दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी मागच्या 12 जूनला मी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये प्रमुख 10 दिल्ली प्रमुखांची आणि मंदिर समितीच्या अध्यक्षांची मीटिंग घेतली. प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आलेले आहेत. दोन्ही पालखी मार्गावरील महामार्गांची कामं आता जवळजवळ पूर्णत्वास आली आहेत. दिवे घाट ते हडपसर आणि बारामती ते इंदापूर मार्गाचं काम थोडंसं प्रगतीपथावर आहे आणि तेही लवकरच पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. वारीसाठी एसटी महामंडळाकडून 5,500 बसची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. खरं सांगायचं तर प्रत्येक वारकऱ्याला मनातल्या हृदयाच्या माऊलीचं दर्शन सुरक्षितपणे सुसह्य होण्यासाठी सरकार कायमच कटिबद्ध आहे. मला खरोखर आल्या माऊलीचं दर्शन घ्यायचं होतं. खरं तर विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेणं हे मी माझं मनातलं एक कोपऱ्यातलं एक भाग्य समजते.
पांडुरंगाचं दर्शन मिळणं हा माझ्यासाठी दृष्टीनं आणि खूप आनंदाचा क्षण असतो. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडून दे, राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, त्याला सर्वांनाच समाधानी ठेव, राज्यावरील संकट दूर कर आणि येणारी आषाढी वारी राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी सुखकर आणि सुरक्षित आणि संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करणार आहे. खरं सांगायचं तर माझं आणि माऊलींचं नातं हे वेगळं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की मी ते संत गोरा कुंभाराच्या गावची आहे आणि त्यामुळे माझ्या आणि माऊलीचं नातं वेगळं असण्याचं कारण असं की 15 दिवसाला आमच्याकडे एकादशीला वारी असते आणि आमच्याकडे पालखी असते आणि दर एकादशीला भजन कीर्तनाचे मोठमोठे कार्यक्रम असतात. आमच्याकडे सतत आमच्या भागामध्ये खूप मोठा वारकरी संप्रदाय आहे आणि त्यामुळे लहानपणापासूनच माऊलींचं माझं नातं एक वेगळं आहे. त्यामुळे पंढरपूरला येणं हा माझ्यासाठी एक अमृत योग असतो आणि काही दिवसापूर्वी भीमाशंकरला जाण्याचा माझा योग आला आणि देवेंद्र साहेब आणि सर्वच वारकरी संप्रदायाचे तुमचे शिष्यमंडळ माझ्याकडे आलं. त्यांनी सांगितलं की असा आम्ही वारकऱ्यांसाठी आश्रमशाळा बांधतो. दादांनी आम्हाला शब्द दिला होता आणि खरं तर दादांची स्वप्न अपूर्ण करण्यासाठी आणि दादांचे शब्द जास्तीत जास्त खरे करून दाखवण्यासाठी मी आज माझी तक्रार याचं समजते आणि मी लगेच त्यांना सांगितलं की मी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहील आणि म्हणून आज या कार्यक्रमामुळे खरं तर तुमच्या सरकार योग आहे. कार्यक्रम अतिशय सुंदर आहेच आहे. तुम्हाला सगळ्यांची बरी भेट झाली पण आपल्या सगळ्यांना मला विठुरायाचं दर्शन होत आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळं विठुराया आपल्या सगळ्यांनाच या अल्मिनोच्या संकटातून मुक्त करू दे, सगळ्यांना सुखी ठेव अशी माऊलीजवळ प्रार्थना करते. आपण या उत्तम कार्यक्रमासाठी मला आवर्जून बोलवलं त्याबद्दल आपले मी खूप खूप आभार मानते. शेजारकर महाराजांनी माझ्यासाठी जे अत्यंत मौल्यवान शब्द प्रयोग वापरून माझा अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये कौतुक केलं त्याबद्दल मी आपल्या मनस्वी आभारी आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच जर माझ्या पाठीचे राहिले तर नक्कीच आम्हा स्त्रियांना नक्कीच पुढे जाण्यासाठी आपल्या आधाराची गरज आहे नक्कीच आम्ही त्या पूर्ण करू. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.